आम्हाला नाही म्हणायचं नाही, आमच्या विनंतीला मान द्यायचाच. माईसाहेब, नाही म्हणजे तसं आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे. तुमची हरकत नसेल तर आमची अशी इच्छा होती की हे लग्न आम्हीच लावावं. अहो मिस एजंट, ते माईसाहेब म्हणले ना त्यांच्या विनंतीला मान द्यायचा, तर तो द्यावा लागणार बरं का. अहो 100 जोडप्यांची लग्न लावणार आहेत माई, त्यातल्या 5 मानाच्या जोडप्यामध्ये तुमच्या मुलीची निवड झाली आहे. अहो नशीब आहे तुमचं. अगदी अगदी बरोबर बोलताय साहेब तुम्ही. ए सुमन, त्या माईसाहेब काय म्हणतात काय नाही, जरा डोकं शांत ठेवून ऐक की जरा. अगं बस, लग्नाचा सगळा खर्च त्या करणार आहेत. माईसाहेब, आमच्या खिशाला 1 रुपयाची झळ नाही, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर थोडीच जाणार आहेत. होय पप्पा, ते तसं नाही म्हणायचंय तिला. काय आहे, आपण परस्पर कसा निर्णय घेणार ना. आपल्यासोबत एक फॅमिली जोडलेली आहे, मुलाकडच्यांनाही विचारावं लागेल. हेच म्हणायचं होतं ना आई तुला? हो हो हां. आम्हाला डायरेक्ट डिसिजन नाही देता येणार. बराबर, एकदम मुद्देसूद. ए पोरी, बाजू कोणाची असेल, पोरीची पोराची, माईंचा शब्द म्हणजे शब्द. कुणाच्यात हिंमत नाही, कुणाच्यात ताप नाही, तो शब्द मोडायचा. राहू द्या, चालतंय. धनाजीराव, काय ते ठरवा आणि कळवा आम्हाला. नाही नाही, अहो असं काय म्हणजे विचार करून कळवायचं काय त्यात. आम्ही तुमच्या शब्द बाहेर नाही म्हणलं ना मी एकदा. आणि हे ते मुलाकडचं काय असेल तर ते मी बघतो ना काय असेल ते. चांगलंय. मानाचं पान आणा. पाच जोडप्यांना मानाचं पान द्यायचं ठरवलं होतं. आता पहिल्याच घरात नकार मिळाला असता तर आमच्या जिव्हारी लागलं असतं. लय वाईट वाटलं असतं आम्हाला बघा. पण आता तुमचा होकार फायनल समजतोय आम्ही. अहो बाईसाहेब, काहीतरीच काय. अहो तुमचं एकदा फायनल झालं म्हणजे आमचं काय, आमचं फायनलच की. तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणलं ना आम्ही. येतो आम्ही. धनाजीराव, आलो आलो. काय माहिती, तुमच्या घरातल्या अंगणात एक मिरचीचं झाड आहे. जरा तिखटच आहे, त्यामुळं जपून. कधी कधी घरातलीच मिरची झोंबायला लागते. आणि हो, धाकट्या पोरीचं कार्य करायचं असेल तर सामूहिक विवाह सोहळ्यात हिचं पण उरकून टाकू.
ठरल्या गाडीला चिप्पाडाचं काय होतं? येतो आम्ही. नाही साहेब, डोंट वरी. माझ्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. तुमच्या सामूहिक विवाह सोहळ्यात माझं नाव जोडण्याची वेळ येणार नाही. तिखट मिरची. कवा कोणती वेळ काही सांगता येत नाही ग पोरी. माझं काय खरं नाही. गणलंय आजचं. लई स्ट्रगल आहे बाबा, लई स्ट्रगल आहे आयुष्यात. माई चला पुढं पण जायचंय ना, निघूया. येतो आम्ही. थंडर तू इकडं? ते मी जरा त्याच्याकडे काम होतं. अरे नाही ते आम्ही एका सोहळ्याचं बोलायला आलो होतो. तू इथं का आलायस? जाऊ आपण. मी महिना सांगलो होतो. तू गाडी काढ. आलोच माई, मी जाऊन येतो काय? हा एक काम आलंय जरा. 5 घरात जायचं ठरलंय आपलं. गाडीत बसा, निघायचंय. आधीच त्या पोरीनं आमचं. माई ती पोरगी ना लई आगाऊ आहे. तुम्ही नका काळजी करू. तिला वटणीवर आणल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. त्या दिवशीच दम दिलाय तिला. बरं आपण कुठे चाललोय आता? म्हणजे कुणाकडे सांगतो, 1 मिनिट. परवांच्या घरी. कोण? रेशम परब. तेज प्रताप, चला. हा चला बसा. आलो. ए गाडी घेऊन ये पटकन. काय रे, कुत्रा मागा लागल्यावर निघा पळालाय. तुम्ही बसून राहिलं तिकडे रेशम मोनी दुसऱ्या सोबत लगीन करायले. परमिशन दिली म्हणून काय पण पपटावानी बोलणार तू? रेशमच्या विषयाची थट्टा आपल्याला आवरत नाही, माहित नाही तुला? खरं सांगतोय, तुमची शपथ खरं सांगतोय. रेशम बद्दल बोलतो तू? मारा ना, मारा. चल मला मारून तुमचं रक्षण होणार असेल तर मारा. अरे म्हणलं ना गप बस. अहो त्याच्यात आणि माई साहेबांनी नाकाबंदी केली तुमची. माई साहेबांनी जे 100 लग्न करायचं ठरवलंय त्यात रेशम मोहिनीचं नाव आहे. अहो खरं सांगतोय की आई शपथ. नाऱ्या तुला प्रेमानं सांगालोय, गप हितनं जा, नाहीतर थोबाड फोडीन तुझा. खोटं वाटतं ना तुम्हाला? खोटं वाटतंय? ही बघा लिस्ट, वाचा काय लिहिलंय, वाचा वाचा. रेशम मोहिनीच्या नावापुढं काय लिहिलंय, वाचा. माझ्या संग थेरानी इथं या. दिलीप कुमार संग 7 फेर. नाही, उभ्या बाप जन्मात मी हे होऊ देणार नाही.
रेशम फक्त माझी होणार, नाहीतर मी सगळ्यांच्या चिंध्या करणार. मला तर अजूनही कळत नाहीये की त्यांनी सर्वात पहिले आपल्याच घराची निवड का केली. म्हणजे काही कारणही सांगितलं नाही का काहीच नाही. आई आई आपल्या तायडीचं लग्न आहे ग. खरंच आपल्याला जड जाणार आहे का तिचं लग्न लावणं? का फक्त माईसाहेब बोलतात म्हणून आपण होकार दिलाय? तसं काही नाहीये ग. मग कसं आहे आई? आई आपल्या तायडीचं लग्न मी आपल्या अंगणात इमॅजिन केलं होतं. असं छोटासा मंडप असेल, आपले सगळे जवळचे नातेवाईक असतील, मी सतत ताईच्या मागे मागे फिरत असेन, तिची सगळी तयारी करत असेन, तू आणि पप्पा इथले सगळे अरेंजमेंट बघत असतील. आई किती मज्जा आली असती ग. म्हणजे विचार कर ना, किती आठवणी क्रिएट झाल्या असत्या. त्या सामूहिक विवाह सोहळ्यात होणार आहेत का त्या आठवणी? 1000-1200 लोक असतील, गर्दी असेल, मोठा मंडप असेल आणि आपण कुठेतरी कोपऱ्यात उभे असू, 4-5 फोटो काढू, झालं लग्न. या सगळ्यात आपल्या ताईची हाऊसमाऊस कुठे पूर्ण होणार आहे? आपल्याला मोठं लग्न हवंय की आपुलकीचं? वैदेही बाळा, मला तुझं सगळं पटतंय, पण तू बघतेस ना तुझ्या पप्पांपुढे बोलण्याचा वाव आहे का? सुमन, या घरात लग्नाच्या विषयावर आता मला फालतू बडबड नाही पाहिजे. आणि तू या विषयावर एक शब्द पण तोंडातून काढायचा नाही, कळलं का? पप्पा मी फक्त माई साहेब म्हणल्या विषय संपला. हा, आणि एक तुला इथं राहायला परवानगी दिली आहे ना, नीट राहायचं काय? उगा त्या निर्णयात मध्ये मध्ये थोबाड खुपसायचं नाही, कळलं का? नाही तर जिथून तू आली ना तिथं सरळ पार्सल करून पाठवून देईन परत, लक्षात ठेव. पप्पा तसं नव्हतं म्हणत. सुमन, हिला सांग, हिची उगा फालतूची वेस्टेज बडबड मला नाही पाहिजे. आणि माझ्या पुरीचं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच करणार. ते सगळं ठीक आहे, पण परेश रावांच्या घरच्यांशी बोलणं झालंय ना? हे बेअक्कल काय मला सारखं सारखं तेच बोलायला लावती का? काय तू काय आता माझ्यावर डाऊट घ्यायला लागली काय? परेश रावांशी त्याच्या घरच्यांशी आताच बोललोय मी सगळं. मी सगळं कसं असं एकदम ओके मध्ये सेट करून ठेवलंय. आणि जगातले सगळेच लोक काय हिच्यासारखे डोक्यावर पडलेले नसते. सांगितले ते गॅस वेस्टेज चाललाय, बंद करा ते. जेवायला वाढ, मला पटकनी भूक लागली. तू थांबतच, गुरुला काहीतरी माझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, मी बघतो. गुरु, काय भावा, काय झालं? हा रेशम, हा तुला माहित आहे ना रेशम माझी गर्लफ्रेंड आहे ते? अरे तुला जर माहित असतं तर तू मानाचं ताट घेऊन तिच्या घरी नसता गेलास. मी वाचली लिस्ट, गोळा आहेत मला. गुरु ऐक, वाच.
5 मानाची जोडपी दोस्त म्हण दोस्त दोस्तीसाठी वाटल ते दोस्त नाहीस तू त्याच्या गुरु त्याच्यात जर माझं रेशमशी लग्न नाही झालं तर नदीत जीव देईन मी. गुरु काय बोलतोस तू? हे बघ गुरु, मला माहिती आहे तुझं रेशमवर प्रेम आहे. नाही माहिती तुला त्याच्या मला सांग, तर तुझं कोणावर प्रेम असतं आणि ती पोरगी कोणा दुसऱ्या बरोबर लग्न केलं असतं तिनं, तर कसं वाटलं असतं तुला? तुला जर वाटलं असतं ना तर तो माइंड सोबत गेला नसता. अरे ते फॉर्मॅलिटी म्हणून. गुरु हे बघ, कसं आहे, जसं मी तुला दुखवू शकत नाही ना, तसं मी माईंना पण दुखवू शकत नाही. आणि तुला माहिती आहे का गुरु, जालिंदर मामानं रेशमचं नाव घेतल्या घेतल्या सगळा पिक्चर माझ्या डोळ्यासमोर आला होता. अरे हा तर फक्त इंटरव्हल आहे रे, क्लायमॅक्स अजून बाकी आहे. क्लायमॅक्स तुझा हा तेजस घडवून आणणार. कळलं? म्हणजे मी तुला म्हणलं ना, दोस्तासाठी वाटेल ते तसंच आहे दोस्ता. रेशम तुझीच होणार हा शब्द मी तुला आधीच दिलाय, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो हे तुलाही माहिती आहे. गुरु, एका बाजूला सामूहिक विवाह सोहळा होणार आणि गुरु रेशमला घेऊन पळून निघून जाणार. हाच प्लॅन आहे आणि याची सगळी तयारी माझ्या डोक्यात फिक्स आहे. तू नको काळजी करू. रडतोस काय? हा, मर्द आहेस तू, मर्द. हा, रडायचं नाही सर. हे आहे ना, चल जा बर. काय म्हणलं ते? काय नाही, असंच. चल, चहाची तलप आली, चहा पिऊ. चल, मला पण तुझ्याशी बोलायचं. हा, बोलू नंतर. चल, पाऊस येईल असं वाटतं. चल चल. ताईची जी पार्लरवाली आहे ना, तीच तुझ्याकडे येणार आहे. फक्त त्या दिवशी काही दुसरं काम काढू नकोस, एकदम फ्री राहा. रेशू, कुठे हरवलीस? नाही, काही नाही. रेशू, काय झालंय? त्या गुरुनी काय केलंय का? आज घरी माई साहेब आणि तेज प्रताप आले होते. त्यांचं म्हणणं आहे की माझं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करायचं. सिरियसली? काय अनबिलिव्हेबल लोक आहेत यार ही. सेम गोष्ट ताई बाबतीत आमच्या घरी केली आहे त्यांनी. रेशू, तुला जर त्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचं नसेल ना, तर तू स्पष्ट सांग ना. हीच गोष्ट मी आमच्या घरी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होते, बट वैदू, रमावतीत माई साहेबांचं म्हणणं म्हणजे आदेश. सेम हेच गुणगान आमचे पप्पा गात होते घरी. पण वैदू, मला राहून राहून असं वाटतंय की हा सगळा त्या गुरुचा तर डाव नसेल ना. म्हणजे तो तेज प्रताप आणि गुरु मित्र आहेत ना, मग ते काही करू शकतात ग. जरी असं असलं ना, तरी आपण ते वर खाऊ देणार नाही होत. ओके रेशू, तुझ्या मर्जीशिवाय काहीही होणार नाहीये. मी आहे ना, हे काय जंगलराज थोडीच आहे. अगं पण ते लोक पण काही नाही. मी आहे ना, तू नको काळजी करूस. हो पण, आणि कसं आहे ना, माझ्या बेस्ट फ्रेंडचं पहिल्यांदा लग्न होत आहे. तिला तिच्या लग्नात डार्क सर्कल्स आलेले मला नाही आवडणार. कसं आहे, आमच्या पार्लरवालीला डबल काम होईल ना. सो रेशू मॅडम, जरा कमी टेन्शन घ्या. निघू मी? बाय, नीट जा. हो. अंडर, मस्त पाऊस पडतोय रे. हा, मी काय म्हणतो,
बस बस. या झोंबड्यात पडू नका. कुठल्या? तेच गुरुच्या. बघू. दादा ऐका माझं, त्या गुरुच्या भानगडीत पडू नका. उगाच माहीत आणि तुमच्यात वाद. थंडर तुला किती वेळा सांगितलंय तो आपला दोस्त आहे. एवढं असल्यापासून ओळखीचा आहे, पण झाला की मोठा आता तो. त्याचं त्याला करू द्या. हेच चुकतंय तुमचं. ते गुरुला शब्द दिला नाही ना तुम्ही. बोला की. हे बघ थंडर, आपला उसूल आहे. तू उसूल गेला तेल लावत. ते जगा मी सांगतोय तुम्हाला, तू गुरु विश्वास ठेवायच्या लायकीचा माणूस नाही. मला वाटतच नव्हतं तू कधीपासून विश्वास ठेव. थंडर नुसत्या वाटण्यावर जग चालत नाही ना. आणि तुला तर माहितीये, हा तेजा नेहमी दोस्तासाठी उभा राहतो आणि राहणार. दोस्तासाठी वाटेल ते, कळलं? हे काय मला पटलेलं नाही. हा राहू दे. ए घेऊन जा रे, उशीर होते. जर ती दोस्तीची पट्टी डोळ्यावरची निघत नाही ना, त्यावर तुम्हाला खरं चित्र कधी दिसणार. अरे वैदे मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दावडे मॅडम, वैदे मॅडम आलत. पूजा, वैदे आली. वेलकम वैदे. किती आनंद झाला. वेलकम वैदे. वैदे तू आली, आम्हाला खूप आनंद झाला. हो छान. ते डबल काय आणलं मॅडम? तुमच्या आवडीचंच आणलंय. काय बरं झालं. सर या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर आजोबा 2 सेकंड देता का? सर गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग वैदे. फायनली यू बॅक ऑन बोर्ड. नशीब पुष्पाताई मध्ये पडल्या, त्यामुळे तुला हे जीवदान मिळाले. राईट सर. सर एक विचारायचं होतं. बोल ना. कामात काही कमी वाटतेय का, किंवा प्रॉब्लेम्स काही असतील तर माझे रेक्टिफाय करायला तसं. नाही 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 नाही, कामात प्रॉब्लेम नाही, अप्रोच. कसं आहे ना बघ, तू हुशार आहेस आणि तुझ्या हुशारीचा आपल्या बँकेला नक्की फायदा होणार आहे. आय नो. पण मग सर त्या दिवशीचा इश्यू जरा जास्त एस्कलेट केला गेला असं नाही वाटलं का? हे बघ वैदी, आता पुन्हा आपण त्या वादात पडायला नको. माझेही हात तेव्हा दगडाखाली होते. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. काय? तोच प्रयत्न सुरू आहे सर. ग्रेट. चला आता आपण कामाला लागू. हा